नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, कम्प्युटर, फर्निचर, ई-बाईक, भांडी सेंटर, सलगरे, लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप, सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई-बाईकचे अधिकृत भव्य शोरूम, इलिगो कंपनीची ई-बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे, 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, कम्प्युटर, ई-बाईक, भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठे एकंद, तालुका तासगाव येथील विश्वकर्मा पांचाळ समाज मंदिरात बेकायदेशीररित्या शोभेच्या दारूचा साठा करण्यात आला होता। या दारू साठ्याचा रविवारी दुपारी स्फोट झाला। त्यात 8 जण जखमी झाले आहेत। दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणी 7 जणांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आनंदा नारायण यादव वय वर्ष 55, विवेक आनंदराव पाटील वय वर्ष 38, गजानन शिवाजी यादव वय वर्ष 28, अंकुश शामराव घोडके वय वर्ष 29, प्रणव रवींद्र आराध्य वय वर्ष 21, ओंकार रवींद्र सुतार वय वर्ष 29, सौरभ सुहास कुलकर्णी वय वर्ष 27, सर्व राहणार कवठे एकंद, तालुका तासगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। कवठे एकंद येथे दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने पालखी सोहळा आयोजित केला जातो। या पालखी समोर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते। त्यानिमित्ताने दसऱ्याच्या अगोदर सुमारे 2 महिने गावात दारूकाम सुरू असते। गावातील गल्ली बोळात तर अनेक ठिकाणी चक्क घरात शोभेच्या दारूपासून फटाके तयार करण्याचे काम सुरू असते। सार्वजनिक ठिकाणी ज्वालाग्रही पदार्थ वापरताना कोणतीही काळजी घेतली जात नाही। इतरांच्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीने गावात ठिकठिकाणी दारूकाम सुरू असते। जिल्हाधिकाऱ्यांनी या स्फोटाबाबत पंचनामा करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। तर पोलिसांनी या प्रकरणी बेकायदा स्फोटकांचा साठा करून इतरांच्या जीवितास हानी पोहोचेल असे कृत्य केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। तपास उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करत आहेत।